आपल्यासोबत परभणी जिल्ह्याची एक नामवंत व्यक्ती आहे, ज्यांनी राजकारणाचा एक त्यांचा काळ होता, त्यांनी त्यांचा काळ चांगला गाजवला होता. आपल्यासोबत दिनेश पडसावत सर आहेत. सर, तुम्हाला परभणीचा सगळं इतिहास भूगोल सगळं माहिती आहे. सध्या परभणीचं जे राजकारण चालू आहे याच्यावर तुमचं काय मत आहे? आता बघा, महानगरपालिकेमध्ये शिवसेनेला बहुमत मिळालं, पण ज्या पद्धतीने ते बहुमत मिळालं ती खूप चिंताजनक बाब आहे. कारण की सरळ सरळ इथं मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधवांमध्ये एक सुप्त अवस्थेमध्ये भावनिक दुरावा निर्माण झाला. त्यामुळे परभणीमध्ये शिवसेनेला बहुमत मिळालं. तरी पण मी शिवसेनेचा या बहुमताविषयी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. परंतु हा जो शिवसेनेला परभणीमध्ये बहुमत मिळालं आहे, त्याची ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदमध्ये भाजपला त्याचा सकारात्मक परिणाम मिळाला आहे. आणि त्यामुळे जिल्हा परिषदमध्ये मेघनादिदी बोर्डीकर साहेब, वरपुकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रचंड बहुमताने निवडून येईल, यात मला काही शंका नाही. कारण की मागच्या लोकसभेमध्ये सुद्धा आणि विधानसभेमध्ये सुद्धा बंडू बॉस आणि राहुल पाटील साहेब या दोघांना आमदारकी करण्यामध्ये मुसलमान बांधवांचाच सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे माझं विश्लेषण होतं की महानगरपालिकेमध्ये सुद्धा मशालीला बहुमत मिळाले. तुम्ही मशालीला बहुमत मिळालं, तुम्ही जिल्हा परिषदेचा उल्लेख केला की जे परभणी महापालिकेत जे मशालीला बहुमत मिळालं, आता जिल्हा परिषद त्यांना भाजपला फायदा होईल. त्यांचं असं म्हणणं आहे, खासदार साहेबांचं, परभणी पॅटर्न हे सगळं महाराष्ट्रात राबवावं. परभणीमध्ये MIM ला थारा भेटली नाही, लोकांनी MIM ला नकारलं, लोकांनी वंचित बहुजन आघाडीला नकारलं म्हणे, परभणीकरांनी भाजपलाही नकारलं म्हणे. तर परभणी पॅटर्न हा संपूर्ण महाराष्ट्राने राबवावं म्हणे. तर जिल्हा परिषदेने त्याचा तुम्हाला दिसेल म्हणे की मशाल कशी वरचढ ठरणार जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा. तर परभणीमध्ये नाकारलं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपला नाकारलं असं होत नाही ना. परभणीमध्ये एक शिवसेना आली, म्हणजे त्याला विशिष्ट कारण आहे. मला वाटतं 27 जागी महाराष्ट्राच्या महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजप ही आलेली आहे बहुमताने. त्यांचं असं म्हणणं आहे की हा परभणी पॅटर्न हा सगळ्यांनी राबवावं, कसं भाजपला तुम्हाला रोखायचं असल्यावर. हे त्यांचं म्हणणं आहे, पण ते अंमलात येत नाही ना. हे त्यांचं बोलणं आहे बंडू बॉसचं, पण ते अंमलात येऊ शकत नाही. कारण की तशी सामाजिक किंवा राजकीय परिस्थिती महाराष्ट्रामध्ये नाही आहे. आणि आज भाजपकडून पूर्ण भारतामध्ये हिंदू असो, मुसलमान असो, सगळे असो, सगळ्या लोकांना जे मोदी साहेबांनी जे सवलती दिल्या सगळ्यांना प्राप्त होत आहेत. लाडकी बहीण योजना आहे, घरकुल योजना आहे, लोकांच्या आरोग्याविषयी योजना आहे, किंवा अनेक योजना आहेत की जे मी सांगता येणार नाही, इतक्या आवडहवे योजना आहेत, त्या सगळ्यांना प्राप्त होत आहेत ना. याच्या अगोदर असं काही जनसामान्य लोकांना अशा सवलती मिळाल्या नाही. त्यामुळे बंडू बॉसचं हे म्हणणं अशक्यप्राय आहे. जिल्हा परिषदेत तुम्ही म्हणले की भाजपला फायदा होईल. अजितांचे राष्ट्रवादी आहे, भाजप आहे, काही जागेवर शिवसेना आहे, काही जागेवर काँग्रेस आहे. तर परभणी जिल्हा परिषद कोणाचा झेंडा फडकन तुमच्या हिशोबाने? का स्पष्ट भाजपला बहुमत भेटणार, का युती होणार त्यांची कोणासोबत, का बहुमत भेटणार नाही, असं काय परिस्थिती आहे? परभणीमध्ये भाजपला बहुमत मिळणार आहे. तरी पण आमचे नेते जे आहेत त्यांच्यासोबत जे युती केलेले आहेत, रत्नाकर गुटे साहेब आहेत, जे कोणी आहेत, त्यांच्याशी दुजाभाव न करता त्यांना पण न्याय देतील ते, असे आमचे नेते नाहीत. एकनिष्ठ जे कार्यकर्ते होते भाजपचे, त्यांना डावलून त्यांनी डायरेक्ट रत्नाकर गुट्टे यांच्या जे मित्रमंडळाचे सदस्य आहेत त्यांना तिकीट दिले. भाजपचे जे एकनिष्ठ कार्यकर्ते, जे रामप्रभू मुंडे, श्रीनिवास मुंडे, ज्यांनी 35 वर्ष भाजप सांभाळली, तिथं तशा लोकांना डावलून त्यांनी दुसऱ्याला संधी दिली. त्याच्यावर मग निष्ठावंतांना न्याय आहे का नाही भाजपमध्ये? असं निष्ठावंत म्हणलं ना तर माझ्यासारखं निष्ठावान कोणीच नाही. पण सतत मी अन्यायाचा सामना केलेला आहे, अत्याचाराचा सामना केला आहे. आता या गोष्टी काल्पनिक झाल्या, आता कालबाह्य झाल्या, निष्ठावंत वगैरे सगळ्या गोष्टी.
आता मेरिट म्हणजे कोण निवडून येणार हे मेरिट आहे. ज्या लोकांना डावललं असं त्यांना वाटतं त्यांना मेघना दिदी, बोर्डीकर साहेब, वरपुकर साहेब निश्चित न्याय देतील. यांचा राजकीय अनुभव प्रचंड दानगा आहे लोकांचा, अशी गोष्ट आहे. खासदारांनी शिवसेनेने 23 वर्षात प्रबळ विकास केला का नाही केला? ती मला काही सांगते ना, अशी कोणती गोष्ट आहे की पाहिजे त्याचं आयडेंटिफिकेशन मी करू शकतो की खासदार, आमदार. आमदार साहेबांनी दवाखाने वगैरे सगळे काढलेले आहेत, पण खासदार साहेबांनी काय केलं असेल तर ते काही मला माहिती नाहीये. त्यांनी असे आरोप केला की खासदाराकडे 3,000 कोटीची प्रॉपर्टी होती. ते सुरेश भुमरेंना माहिती आहे. हो, तुम्ही भाजपचे पदाधिकारी आहेत, जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्हाला काय वाटतं सुरेश भुमरे जे पक्षाचं काम करायलेत म्हणून त्यांच्यावर टीका टिप्पणी व्हायली का? जर ते निर्भीडपणे बोलायलेत? विरोधक तर राजकारणामध्ये टीका टिप्पणी करतात, पण सुरेश भुमरे जो आहे तो जमिनीवरचा नेता आहे. अत्यंत कष्टाळू, अभ्यासू आणि खूप मेहनत घेणारा नेता आहे. आज जे सुरेश भुमरे आहेत ते पायाला भिंगरी लावून ग्रामीण भागात फिरत आहेत, यात काही शंका नाही. म्हणजे नवतरुण जे युवक राजकारणात यायले त्यांना तुम्ही तुमच्या राजकारणामध्ये अनुभवामधून काय सल्ला देणार आहात? जे तरुणांना काय देणार, जे राजकारणात जे नवीन तरुण येणार आहेत आणि जे यायलेत त्यांना कसं टिकावं, त्यांनी कसं स्टेबल व्हावं आणि कसं लॉंग टर्मचं राजकारण करावं? राजकारणातली तरुणच नाही तर सर्व तरुणांना माझं आवाहन आहे की आज आमची वाचन संस्कृती लोप पावलेली आहे. तर तरुणांनी परत वाचन करण्याचा छंद लावला पाहिजे, कारण वाचन केल्यामुळे माणसाची मानसिक क्षमता वाढते, बौद्धिक क्षमता वाढते आणि शरीराने तो सुदृढ होतो आणि तो संवेदनशील होतो. म्हणून जास्त हे टीव्ही वगैरे हे जे व्हिडिओ वगैरेच्या नादी न लागता तरुण पिढीने वाचन केलं पाहिजे आणि मैदानी खेळ खेळले पाहिजे आणि समाजाविषयी, राष्ट्राविषयी त्यांनी संवेदना बाळगली पाहिजे की त्या लोकांना म्हणजे मी म्हणजे काय म्हणतात त्याला, संदेश देण्या एवढा मोठा माणूस नाहीये, याबाबत त्यांना मी विनंती करू शकतो. परभणीमध्ये अल्पसंख्याक समाजाने भाजपला नाकारलं, याच्यावर तुमचं काय मत आहे? तर शहराचं सोडून द्या, पण जिंतूरमध्ये बोर्डीकर साहेब आणि मेघना दिदी यांच्या नेतृत्वाखाली मुसलमान बांधवांनी भाजपला मतदान केलं आणि बोर्डीकर साहेबांनी सुद्धा त्या एका मुस्लिम महिलेला जिंतूरचं उपनगराध्यक्ष केलं आणि एक कोऑप मेंबर सुद्धा केलेला आहे. आणि सेलूमध्ये त्यांनी शेड्यूल कास्टचे श्री मिलिंद सावंत यांना नगराध्यक्ष केला आहे, ज्यावरून समाजाला माझा संदेश आहे की भाजप ही जातीवादी पार्टी आहे हे कोणीही सांगू नये. आणि आज बोर्डीकर साहेब आहेत, त्यांची राजकीय हालचाल खूप मोठी आहे. आता मला सांगायचं एक गोष्ट आहे की बोर्डीकर साहेबांनी ते मार्केट कमिटीचे चेअरमॅन असताना 400 लोकांना मुंबईच्या मार्केट कमिटीमध्ये नोकरीला लावलं. हे लोक म्हणतात घराणेशाही वगैरे, ह्या गोष्टी काही खऱ्या नाही आहेत आणि आज त्या लोकांचंच पुण्य त्यांना मिळत आहे. आणि सुदैवानं त्यांची सुपुत्री मेघना दिदी बोर्डीकर त्या खूप कर्तबगार, अभ्यासू आणि उत्कृष्ट वक्त्या आहेत. मी तर म्हणत त्यांच्यामध्ये देवाने एक दिव्य शक्ती दिलेली आहे आणि त्यामुळे त्यांचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. फक्त त्या राज्यमंत्री आहे हे पुरेसे नाहीये आणि त्या आपल्या कर्तृत्वाने पंतप्रधान मोदीपर्यंत त्यांचं नाव पोहोचलेलं आहे. त्या मोदी साहेबांनी सुद्धा आणि फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यांच्या हातून राखी बांधून घेतलेली आहे आणि त्यांना आपली लहान बहीण मानलेलं आहे.